तर राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना टीका केलेली आहे, इशारा दिलेला आहे। एक प्रकारे ज्याने पक्ष काढला त्याच्याकडूनच पक्ष चिन्ह हिसकावून घेतलं, आमचे आमदार अपात्र झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ज्यांनी पक्ष स्थापन केला त्याच्याकडून पक्ष हिसकावून घेण्याचं पाप हे अदृश्य शक्ती करते आणि हा पक्षावरच फक्त नाही पण महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि देशावर एक नवीन पायंडा पाडतायत। कारण का एखादा निर्णय हा फक्त राजकीय किंवा सामाजिक असेल तो काय त्या व्यक्तीबद्दल सीमित नसतो, ते पुढे इतिहासात त्याची नोंद होते। त्याच्यामुळे ज्या फाउंडर मेंबरनी ज्या माणसांनी पक्ष काढला त्याच्यावर अन्याय करून त्याच्याकडून पक्ष आणि त्याचं चिन्ह हिसकावून घेतलं जातंय, याच्या विरोधात आम्ही कोर्टात गेलेलो आहोत। बच्चा जानते की कशामुळे लोक कुठला पक्ष किंवा विचारधारा सोडतात। त्यामुळे हा ट्रेंड काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्याच राज्यात चालवलेला आहे। मला फक्त वाईट कुणाचंच वाटतं की त्या कर्तृत्ववान कष्ट करणाऱ्या भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी भारतीय जनता पक्ष यांच्या त्या जुन्या कार्यकर्त्या, कारण का भ्रष्ट जुमला पार्टी आज झाली आहे, ओरिजिनल ती भारतीय जनता पक्षच होता जो नैतिकतेवर चालायचा।